नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। एमआयएमचा मोठा निर्णय, 12 जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक लढवणार। आजपासून उमेदवारी अर्ज वाटप। छत्रपती संभाजीनगर नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमधील इत्तेहादुल मुस्लिमीन एमआयएम पक्षाने यशानंतर ऑल इंडिया मजलिस ए आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यातील एकूण 12 जिल्हा परिषदांमध्ये एमआयएमकडून उमेदवार दिले जाणार असून यासाठी सोमवारपासून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या जिल्हा परिषद उमेदवार निवड समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली। इतर पक्षांपेक्षा एमआयएमला अधिक यश। एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उमेदवार निवड समितीचे सदस्य नासेर सिद्दकी, शेख अहमद, शारेक नक्षबंदी आणि विकास एडके उपस्थित होते। यावेळी नासेर सिद्दकी यांना सांगितलं की राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएमचे 83 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यानंतर विविध महानगरपालिकांमध्ये 125 नगरसेवक विजयी झाले। या निकालाच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांच्यासह इतर पक्षापेक्षा एमआयएमला अधिक यश मिळालं आहे। या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही ते म्हणाले। ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पॅनेलद्वारे उमेदवार उभे करण्यात आले असून अनेक ठिकाणी यश मिळालं आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेतही चांगले यश मिळेल, असा विश्वास शेख अहमद यांनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, धाराशिव यासह एकूण 12 जिल्ह्यांमध्ये उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याची माहिती शारेक नक्षबंदी यांनी दिली। भाजपची राज्यात मोठी लाट, 900हून अधिक जागांवर सर्वात मोठ्या पक्षाची झेप, ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी एमआयएमच्या उमेदवार निवड समित्यांकडे अर्ज सादर करावेत। ग्रामीण भागात सामाजिक व विकासात्मक काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। अर्ज स्वीकृती एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात केली जाणार असल्याची माहिती शारेक नक्षबंदी यांनी दिली। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे। अर्जाची छाननी करून आणि संबंधित उमेदवारांशी चर्चा करून उमेदवारी अर्ज जाहीर केले जाणार असल्याचे सिद्दीकी यांनी स्पष्ट केलं। महानगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएमने विविध जाती धर्मातील उमेदवारांना संधी दिली असून पक्षाचा धर्मनिरपेक्ष चेहरा कृतीतून दाखवून दिला आहे, असे विकास एडके यांनी सांगितलं। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।